तर आज होती स्वस्तिकची बोरनान. त्याची पहिली बोरनान आम्ही मुंबईलाच केली होती. तर म्हणलं ह्यावेळेस आपण गावामध्ये आलोच आहोत संक्रांत साजरी करायला, तर त्याची बोरनानसुद्धा करूनच जाऊयात. तर संक्रांत साजरी केली, त्यानंतर बोरनान करायला घेतली होती. आणि गावामध्येच आमचे सगळे रिलेटिव्ज राहतात, सासू सासरे राहतात. तर सगळे इकडे जमा झाले होते आणि खूप छान वाटत होतं. डेकोरेशनसुद्धा सिम्पलच केलं होतं, कारण खेडेगाव असल्यामुळे इथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं छान वाटत होतं जे काही केलं होतं. त्यानंतर सगळेजण गोळा झाले होते, तर सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून घेतलं. आणि त्यानंतर मग सगळ्या बायकांनी स्वस्तिकचं औक्षण करून घेतलं, म्हणजेच त्याला ओवाळून घेतलं. आणि मागच्या वेळीपेक्षा ह्यावेळेस खूप जास्त स्वस्तिकने एन्जॉय केलं. ह्यावेळेस तो खूप शांत बसला होता आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होता. त्याला हे सगळं खूप छान वाटत होतं. आणि स्वस्तिकच्या पप्पांनी व्हिडिओ काढताना पहिल्यांदा चांगला काढला, पण त्यानंतर त्यांनी आडवा व्हिडिओ काढल्यामुळे ना ह्याच्यामध्ये स्वस्तिकच दिसत आहे, बाकीचे दिसतच नाही आहेत. पण हे सगळं छान वाटत होतं बघायला आणि स्वस्तिक खूप जास्त एन्जॉय करत होता. त्यामुळं हा व्हिडिओ मी टाकायला घेतला. आणि त्याचा जो आडवा व्हिडिओ आहे तो सुद्धा मी टाकणारच आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आमच्या ओट्या भरायच्या होत्या, म्हणजेच संक्रांत साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ओट्या भरायच्या असतात. तर ते सुद्धा आम्ही करून घेतलं. त्यानंतर फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि काही पण म्हणा, पण शहरापेक्षा सगळ्यात जास्त गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप छान वाटतं. तर आजचा दिवस खूप छान गेला. तर आजच्यापुरतं एवढंच. तोपर्यंत बाय.